नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शंकरपाळे फुल्लेहरवाले आणि खुसखुशीत. आमच्या इकडे आहे ना आता महालक्ष्मी बसणार आहेत, त्याच्यामुळं फराळीचं चालू आहे. तुमच्याकडं होतं का असं नक्की सांगा, कारण की कोणत्या भागामध्ये महालक्ष्मीला गौराई आणि कोणत्या भागामध्ये महालक्ष्मी असं म्हणतात. तर मी इथं 1 किलो असा मैदा आधी मोठ्या घमेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे ओवा असा मस्त हातावर थोडासा चोळून आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा असा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आणि इथं मी 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे छोट्या वाट्याने, आणि हे आपला खायचा सोडा आहे थोडासा. आणि आता मी सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. मस्त खुसखुशीत शंकरपाळे होतात, नक्की करून बघा. आणि हे फराळीचं आहे ना, आमच्याकडे प्रथा आहे, परंपरा आहे पहिल्यापासून की ते फराळीचं पूर्ण करतात महालक्ष्मीच्या वेळेस. तर हे आम्ही करत असतो. तर मी सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे मी आता सगळ्यात आधी शंकरपाळेच बनवते. तर मी इथं ना त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. तर लगभग मी इतक्या ह्याच्यामध्ये ना असं अर्धा कप असं तेलाचं मोहन घालून मस्त असं पुन्हा एकजीव करून घेते. आणि असं मळून घ्यायचं, आपल्या हातात ते बांधून बघायचं. पीठ अशी जर घट्ट असं लाडूसारखी होत असेल तर आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे. मग आपल्याला मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून. तर मी इथं थोडं थोडं पाणी टाकून आपलं मळून घेते सगळं. आणि मळणं झाल्याच्या नंतर आहे ना थोड्या वेळ आपल्याला ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. छान असं मी मळून घेते. इथं हे बघू शकतात, कारण की पिठी साखर टाकलेली ना. कोणी कोणी काय करतं की पाण्यामध्ये पण साखर विरघळून टाकतात. तर मी पण तसे करते, कधी 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 असे करते, कधी तसे करते. म्हणलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथं माझं हे मळून झालेलं आहे बघा, हे असं. आणि मी थोड्या वेळ इथं झाकण ठेवलं आहे 5-10 मिनटं असे. आणि आता मी ह्याला लाटून घेऊन शंकरपाळे करून घेणार आहे लाटून. तर त्याच्या आधी सर्वात आधी एक लोळी घेऊन आपल्याला असं गोल मस्त करून, शंकरपाळे काय जास्त पातळ करत नसते, तर थोडं जाडसरच ठेवतात पोळी. आणि मी तर अशी पोळी लाटून घेते ती. आणि आपल्याला जसा आकार द्यायचा तसा आपण आकार देऊ शकतो. तर इथं मी ना चौरस आकारामध्येच करणार आहे सर्व. आणि कोणी कसे बनवतं आकारामध्ये, त्याचे साचे पण भेटतात. पण मी तर चाकूनी कट करणार आहे, माझ्याकडे कटर पण नाही आहे सध्या कट करायला. हे तर बघू शकता तुम्ही, मी हे असं चाकूने ह्याला कट करून घेते. आणि छान असे शंकरपाळे होतात खुसखुशीत, नक्की करून बघा. आता आमच्याकडे गौरायाची फुल तयारी चालू आहे बघा. आणि आता हे ना तयारी करून नाही ना भरपूर सारं सामान करावं लागतं गौरायामध्ये, नाही का. फराळाचं पण करावं लागतं, काय काय आपल्याला डेकोरेशनचं पण असतं. बायकांचं कसं असतं, काही सण असला म्हणजे सगळं बायकांच्या पाठीमागं असतं करायला. तर हे बघा, इथं मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये असं एक एक शंकरपाळे सोडून छान असे तळून घेणार आहे. असं मस्त गुलाबी गुलाबी रंग येईपर्यंत, जास्त लाल बी नाही, जास्त हे बी नाही, कच्चा बी नाही ठेवायचा. असं छान मिडियम गॅसवरतीच ठेवलेलं आहे मी, गॅस जास्त फास्ट नाही ठेवलेला आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे हे आपले झालेले. आता मी ह्याला काढून घेणार आहे. छान होतात शंकरपाळे, नक्की करून बघा. तुमच्याकडं होतं का फराळीचं महालक्ष्म्याला, का दिवाळीलाच बनवतात ते पण नक्की सांगा मला. आमच्याकडे महालक्ष्म्याच्या वेळेस पण बनवतात. आमच्याकडे आहे ना गौरायाला महालक्ष्म्या म्हणतात आमच्या भागामध्ये. आणि हे बघा, माझे शंकरपाळे 1-1 किलोचे केले होते मी, तर एवढी क्वांटिटी झालेली आहे. आणि खूप छान झालेले आहेत, असे खुसखुशीत झालेले आहेत. आणि मस्त लेअर आलेली आहे आपल्या असे शंकरपाळ्याला. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्याला धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.